पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा, आता मुक्काम ठरवले आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतं मुक्काम कुठं, चालायचं किती, कसं काय. आता समाजाचं लक्षात आलं की चालायचं आपल्याला फक्त 12 वाजेपर्यंत, दुपारी 12च्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं, असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय. आणि चालायला पण लई नाही, म्हणजे लोक दमणार नाही. असता लोक इथं महिनाभर मुंबईपर्यंत चालवायचे, 20-20 किलोमीटर चालायचं आणि लोक इकडं थकून टाकायचे सगळे, इकडे घाय झाले पाहिजे. तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं, त्यापेक्षा ते काय तिकडे देव नाही बसलेला एखादा म्हणून पायी जायचं आणि देव प्रसन्न करायचं. आपल्याला जायचंय पायी, आपण आपल्या पद्धतीनं पायी जाणार, आपल्या पद्धतीनं वाहनं चालणार. त्यांच्याच मुळे मराठी निवेदन बदलायला लागले. त्यांना गणित जुळून देत नाहीत मराठी. त्यांचं गणित एक आकडा एक जाणार, सगळे आकडे मोडून काढणार मराठी. आपण पुण्याच्या पुढं निघाल्यावर बघा म्हणा, नुसते मोजित राहा म्हणा, बाकी काहीच कामं नका करू. आता तुमच्या हाताला काही नाही लागणार, लागले तरी खोटे आकडे हाताला लागतील तुमचे. हात जरी मराठी म्हणले 5 लाख निघणार आहेत, तुम्हाला एका किती 50 लाख दिसते. तुम्हाला जर कोणा वाटलं 1 लाख वाहनं जाणार आहे, ते एका 10 लाख होणार आहे. तुमचं सगळं गणित कोल मारणार आहे, कारण तुम्ही 70 वर्ष फसवणूक केली. आम्हालाच विचारतात वाहनं किती आहे आणि तेच वर सांगत, त्यापर्यंत मराठी सांगणार बी नाही. आणि कोणत्या दिवशी येणार, तुम्हाला आज येतो म्हणते ना, ते उद्या येते, उद्या म्हणलं परवा. तुम्ही गनिमी गावा खेळत ना आमच्या संघ, तुम्हाला 26 जानेवारी दिसतं आमचा गनिमी गाव. त्यांना धंदेच ते पैसे आमचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे घामाचे कष्टाचे पैसे. तसं आमचं, गाड्या आमच्या, लोक आमचे, मागणी आमची. काय कपाशी तो म्हणा पुढं. आणि आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही भेट असतो का. निघालो 20 जानेवारी मुंबईला, 26ला पब्लिक मोजा म्हणतो, 20ला नका मोज. 26 घेतलं ओबीसी, तू गेले मराठी ओबीसी प्रमाणपत्र, त्याला दिसत नाही का प्रमाणपत्र वाटत सुरू गेले मराठी ओबीसी. तू काय ते बस बोंबलं तिकडे जाऊन देणार नाही, गेले मराठी ओबीसी.